आनंदाला घेते ही भरती तूच दे तू भक्त जनांच्या जीवनाला गणराय स्फूर्ती कधी येईल कानावर गाना अरे तुझी ती गोड आरती मग सांग दिसेल कधी गणराया तुझी ती गोचिरी मंगल आणि दादा औचित्य काय बघा योगायोग काय बघा मित्रांनो 14 सप्टेंबरला गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे पाऊस हरवलाय परवा पण परवाच्या कार्यक्रमात पण सांगितलंय विश्वाचा विधाता ज्याच्या सत्तेशिवाय निर्गुण निराकाराच्या सत्तेशिवाय झाडाचं पान हलत नाही तो पावसाचा थेंब काय पाडेल दुष्काळ पडलाय म्हणतात अवकली माणसाला अवकली सुचली म्हणून तो पण माणसाचे चिरवतो म्हणून विषय काय आहे मित्रांनो की या विश्वाचा पालन करतात विघ्नहर्ता गणपती बाप्पा आज मित्रांनो योग काय बघा तारीख आहे 14 जून आजपासून बरोबर 3 महिन्यानंतर प्रत्येकाच्या घरामध्ये गणरायाचं आगमन होणार आहे विषय काय आहे भले पाऊस नको येऊ दे पण माझ्या प्रत्येक कोकणी माणसाच्या मनामध्ये उत्सुकता लागून राहिले की हे 90 दिवस कधी एकदाचे जात आहेत आणि गावाला एकदा गणपती बाप्पाला जातोय कधी ही उत्सुकता आहे विषय आहे एक हा भक्त गणरायाचा लाडका त्याच्याकडे काय सांगते बाप्पा अरे तू तर 3 महिन्यांनी निश्चितच येणार आहेस पण या मनामध्ये आहे ना उत्सुकता लागली कधी एकाचा गावाला जाईल कधी एकदा तुझी ती आरती बोलेल तुझ्यासाठी धरू वापेल कधी आले कधी तुझी ती गोष्टी मूर्ती बघेल विषय आहे बाप्पा तळमळी राहा तुझा भक्त तुला काय सांगतोय विषय काय गाण्याचा म्हणायचा आहे काय लक्ष असावं हा भक्त माझ्या बाप्पाला काय सांगतोय का अहो सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन गणा तू तर 3 महिन्यानंतर येणार आहेस पण या मनामध्ये आज काय टाकलाय सांगा हो गणा अहो कुणाचे करू मी पूजन नाही सामोरी तुझी ही मूर्ती गोजिरी कसे तुझे गावो भजन सांगा हो गणा कोणाचे करू मी पूजन
हो गणा